आज आपण बनवणार आहे थालीपीठ. त्यासाठी आपण घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ आहे. ज्वारीचं पीठ 1.5 वाटी, एक छोटी वाटी एवढं गव्हाचं पीठ आणि छोटी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. 1 चमचा ओवा घेतलेला आहे, 1 चमचा तीळ घेतले आहे, 1 चमचा हळदी पावडर, बारीक कट करून घेतलेला 1 वाटी कांदा, थोडीशी कोथिंबीर, मेथी कट करून घेतली आहे. अद्रक लसूण मिरची त्याला मिक्सरला वाटून घेतला आहे. त्याला ठेचा बनवलेला आहे. आपण कोथिंबीर आहे 1 वाटी कांदा, हळदी पावडर, ओवा, तीळ, चवीनुसार मीठ. हे सर्व आधी एकजीव करून घेऊया आणि शेवटी आपण मिरची टाकणार आहोत. थोडं थोडं पाणी ऍड करूया. थोडं टाकणार आहोत. मिरची घालून घेऊया. आपण याला झाकून ठेवलं होतं. आता याचे आपण थालीपीठ थापून घेऊया. मी कलपाटावरती असं एक रुमाल पाणी लावून घेतलं आहे. एक असा छोटा गोल करून घेऊया. त्याला पण थोडं पाणी लावून घेऊया. अशा पद्धतीने आपण झालं आहे आपलं थापून. थोडंसं तेल टाकूया. गॅस थोडा कमी करूया. अशाच पद्धतीने सर्व करून घेऊया. थोडंसं तेल आणि पाणी लावूया वरतून. म्हणजे पलटी करून घेऊया. दोन्ही बाजून भाजला आहे, काढून घेऊया. घेऊया. सर्व अशाच प्रकारे करून घेऊया. खमंग असे आपले थालीपीठ झालेले आहे. दोन्ही बाजूने छान अशी भाजली आहे. पोळी खायचा जर कंटाळा आला असेल तर एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.